नमस्कार मित्रांनो. 29 सप्टेंबर 2006 साली मित्रांनो, देशाला काळिमा फासणारं आणि अतिशय निंदनीय, अतिशय घाणेरडं असं हत्याकांड घडलं होतं. ते हत्याकांड कुठलं आहे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, तर मी तुमचा मित्र ॲडव्होकेट मनीष रणशूर, लीगल आणि बिझनेस कोच, तुमचं या प्लॅन इंडिया लीगलच्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, 2006 साली 29 सप्टेंबर रोजी देशातलं सगळ्यात लाजिरवाणं, निंदनीय, भयानक असं हत्याकांड घडलं होतं आणि ह्या हत्याकांडाला आपण खैरलांजी हत्याकांड म्हणून ओळखतो. मित्रांनो मित्रांनो हे जे हत्याकांड घडलं होतं, हे अत्यंत क्रूरपणे, निर्दयीपणे फक्त जातीय वर्चस्व दाखवण्यासाठी घडलेलं हत्याकांड होतं. ह्या हत्याकांडाचं जे प्रकरण होतं मित्रांनो, त्याची पार्श्वभूमी अशी आहे की खैरलांजी हे गाव आहे. हे गाव भंडारा जिल्ह्यातील एक छोटंसं गाव आहे आणि ह्या छोट्याशा गावामध्ये भीमराव भोतमांगे हे आपल्या कुटुंबासोबत राहत होते. यांच्या कुटुंबामध्ये त्यांची पत्नी सुरेखा, त्यांची 2 मुलगे होते. एकाचं नाव दिलीप आणि रोशन आणि त्यांची एक मुलगी होती प्रियंका नावाची. तर हे आपल्या कुटुंबासोबत राहत होते. आता प्रियंका ही जी मुलगी होती शिक्षण घेत होती आणि ती बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित असल्यामुळे तिला शिक्षण घेऊन आणि आपलं मोठं स्थान निर्माण करायचं होतं आणि तिला त्या खैरलांची या छोट्याशा गावातून बाहेर पडायचं होतं. तर असं हे छोटंसं चांगलं नांदणारं कुटुंब या खैरलांजी गावामध्ये राहत होतं मित्रांनो. ह्याच खैरलांजी गावामध्ये त्यांची जमीन होती आणि त्या जमिनीवर तिथले जे उच्चवर्णीय लोक होते त्यांचा डोळा होता. आता त्यांना ती जमीन हडपायची होती मित्रांनो. आणि तसंच ह्या भूतमांगे कुटुंबामध्ये त्यांची पत्नी आणि त्यांच्या मुलीवर देखील या गावातल्या उच्चवर्णीयांचा डोळा होता. ते वाईट नजरेने यांच्याकडे बघत होते मित्रांनो. आता काय झालं, एके दिवशी म्हणजे 29 सप्टेंबरच्या 2006च्या दिवशी भूतमांगे आपल्या शेतामध्ये काम करत होते आणि त्यांचं कुटुंब घरी होतं. यावेळेस काय झालं, त्या गावातील जे जातीयवादी नराधम होते, या नराधमांनी 40 ते 50 नराधमांनी या भूतमांगेच्या कुटुंबावर हल्ला केला. हल्ला केला मित्रांनो प्रचंड आणि 40-50 लोक त्यांच्या म्हणजे 40-50 संख्येने लोक होते. त्याच्यामुळे 4-5 लोक काय करू शकले नाही. याच्यामध्ये त्यांची मुलगी आणि पत्नी यांना त्याने उचललं आणि गावात घेऊन गेले. गावामध्ये त्यांची निर्वस्त्र त्यांची धिंड काढली, विवस्त्र धिंड काढली आणि त्यांच्यावर सामुदायिक तिथे बलात्कार झाला मित्रांनो. आणि इतकं नीच कृत्य हे लोकांकडनं करण्यात आलं आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचे जे मुलं होते त्यांना देखील जबर मारहाण करण्यात आली आणि ह्या सगळ्या प्रकरणांमध्ये ह्या चौघांचा मृत्यू झाला. अमानुष खून करण्यात आला, अमानुष हत्याकांड करण्यात आलं मित्रांनो. आणि हे हत्याकांड इतकं भयानक होतं की आपल्याला सांगताना बोलताना सुद्धा आपल्या अंगावर शहारे येतात. आपल्याला अगदी वाईट वाटतं. फक्त जातीवादाच्या वर्चस्वातून हे सगळं प्रकरण घडलं होतं. ह्याच्यामध्ये भीमराव भूतमांगे त्यांनी शेतामध्ये असल्यामुळे ते हल्ल्यातून बचावले. बरोबर. तर ह्या सगळ्या प्रकरणांमध्ये मित्रांनो फक्त जातीय वर्चस्व होतं आणि भूतमांगे कुटुंब हे काय कोणाच्या त्यांचे जे उच्चवर्णीय त्यांच्या गावातले होते त्यांच्या काय सांगितलेलं ऐकत नव्हते. ते आपले स्वतंत्र विचारांचं कुटुंब होतं आणि हा स्वतंत्र विचार त्यांच्या त्या उच्चवर्णीयांना सतत खटकत होता. आणि हे प्रकरण मित्रांनो, हे सगळं क्रूर हत्याकांड हे घडलं मित्रांनो. त्याच्यामुळे हा असा इतका भयावह प्रकार घडला. याच्यामध्ये नंतर काय झालं मित्रांनो, की हे हत्याकांड घडल्यानंतर तसं जे प्रसार माध्यम होते, प्रसार माध्यमांनी याला काय त्याची प्रसिद्धी दिली नाही आणि याच्यामध्ये जे तिथली पोलीस यंत्रणा नेहमीप्रमाणे ती एकदम ढिम्म होती. त्यांनी तिथल्या जातीवादामुळे घडलेलं हे जे प्रकरण होतं, ह्या प्रकरणाला त्यांनी शेतजमिनीच्या वादाचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे त्यांनी पुरावे घेण्यास आणि बाकीच्या बऱ्याच गोष्टींमध्ये त्यांनी टाळाटाळ केली. तर असं हे प्रकरण घडत असताना म्हणजे प्रचंड अनास्था याच्यामध्ये ह्या सगळ्या पोलीस प्रशासनाने सुरुवातीच्या काळात होती. पण मित्रांनो काय झालं, की जेव्हा हे प्रकरण मीडियामध्ये आलं, जेव्हा हे प्रकरण समाजामध्ये आलं, समाजामध्ये प्रचंड मोठी संतापाची लाट निर्माण झाली. देशभरामध्ये या सगळ्या
नीच घटनेचा, ह्या सगळ्या काळिंब फासणाऱ्या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करण्यात आला आणि सगळीकडे आंदोलनं करण्यात आली. देशभरात आंदोलनं झाली मित्रांनो. ह्याच्या जे सामाजिक कार्यकर्ते होते ते रस्त्यावर उतरले, सामाजिक संघटना होत्या, दलित संघटना होत्या, या संघटनांनी प्रचंड असं आंदोलन मोठं उभं केलं आणि ह्या आंदोलनाच्या माध्यमातून ह्या भूतमांगे कुटुंबाला न्याय देण्यासाठी मित्रांनो प्रचंड त्यांनी लढा उभारला. आणि हा लढा उभारत असताना याच्यामध्ये सगळ्या सामाजिक संघटना आणि सगळ्याच संघटना म्हणजे ज्या दलित संघटना होत्या त्यांनी प्रचंड रस्त्यावर उतरून आंदोलनं केली. तसेच जे सामाजिक कार्यकर्ते होते यांनी देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात आंदोलनं केली आणि भूतमागे कुटुंबाला न्याय देण्याचे हे केलं, त्यांच्यावर त्यांना प्रयत्न केला. हे सगळं घडत असताना मित्रांनो मग काय आलं की याचा एक वेगळा जो दबाव होता तो सगळ्या ह्या पोलीस यंत्रणेवर, न्यायालयीन प्रक्रियेवर पडला मित्रांनो. आणि याच्यामुळे काय आलं की मग विशेष एक पथकाची, तपासणी पथकाची याच्यामधून एक निर्मिती करण्यात आली. मग विशेष पथकाने शोधाशोध घेतली, म्हणजे पुरावे जमा करण्याचं काम आलं. बऱ्याच गोष्टी या विशेष पथकाकडनं करण्यात आल्या आणि ह्या प्रकारची सुनावणी जी होती ती नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये याची सुनावणी करण्यात आली मित्रांनो. आणि 2008 साली ह्यातले जे लोक होते यांना शिक्षा या प्रकरणातील दोषी ठरवण्यात आलं आणि पैकी 6 आरोपींना मित्रांनो मृत्यूदंडाची शिक्षा झाली. परंतु मित्रांनो ही 6 आरोपींनी नंतर पुढे जाऊन 2008 साली मुंबई उच्च न्यायालयामध्ये यांना शिक्षा जी झाली होती ती 2008 साली झाली होती. आणि मग यांनी पुढे उच्च न्यायालयात जाऊन दाद मागितली आणि याची जी यांना जी शिक्षा मिळाली होती मृत्यूदंडाची ती त्यांना शिक्षा कमी करून तिचं जन्मठेपेमध्ये रूपांतर करण्यात आलं मित्रांनो. तर हे सगळ्या प्रकरणामध्ये मित्रांनो जो अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आहे मित्रांनो, त्या कायद्याचा इथे वापर करण्यात आला होता आणि त्या कायद्याने या सगळ्या वरील आरोपींना शिक्षा देण्याचं काम मित्रांनो करण्यात आलं. हा असा निंदनीय प्रकार मित्रांनो 2006 साली 29 सप्टेंबर रोजी घडला होता मित्रांनो. आणि त्याच्या प्रवृत्ती अजून देखील देशातल्या विविध भागामध्ये घडतात मित्रांनो. काय झाले लोकांना, काय झाले लोकांच्या मानसिकतेला, अरे कसला हा मास तुम्हाला आणि कसलं हे तुमचं अमानुष वागणं मित्रांनो, हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे. आणि आपण सगळी माणसं आहोत, आपण सगळे हाडामासाची माणसं आहोत, आपण मानव प्रथम आहोत, आपण भारतीय प्रथम आहोत, हे समजून घेण्याची गरज आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच मित्रांनो. मला माहिती आहे हे जे प्रकरण होते ऐकून तुम्हाला देखील प्रचंड हळहळ व्यक्त तुम्ही करत असाल, तुमच्या मनात देखील प्रचंड राग आणि आक्रोश आजही मित्रांनो असेल. तर मित्रांनो हे असे गुन्हेगार असतील त्यांना ह्या माध्यमातून एक सूचना देतो की अशा प्रकारचे गुन्हे तुम्ही करू नका, जेणेकरून या देशामध्ये आणि मानवामध्ये तेढ निर्माणाचं काम होईल. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर तुम्ही प्लॅन इंडिया लिगल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील, कमेंट असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. तोपर्यंत जय भारत, जय संविधान, जागते रहो.